जागतिक किडनी दिनानिमित्त वर्ल्ड किडनी डे पिंपरी येथील प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर मनीष माळी आपल्या सोबत आहेत। आपले खूप खूप स्वागत। माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आजच्या काळात कोणत्या व्यक्तींना किडनीच्या आजाराचा सर्वाधिक धोका आहे? आज मूत्रपिंड आजाराचा सर्वाधिक धोका ज्यांना रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आहेत किंवा ज्यांना किडनी स्टोन होतात किंवा ज्यांना युरिनरी इन्फेक्शन होतं किंवा गुडघेदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी इत्यादीसाठी जे वेदनाशामक औषधांचा प्रचंड प्रमाणावर मारा स्वतःच्या शरीरावर करून घेतात, अशा व्यक्तींना आज मूत्रपिंड विकाराचा सर्वाधिक धोका आहे। आजची जीवनशैली, लाईफस्टाईल किडनीच्या आरोग्यावर कशा प्रकारे परिणाम करत आहे? आजच्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाचे विकार याचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं आणि या सर्वांचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली किडनीवर परिणाम होत असतो। तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात डिहायड्रेशन होणं, पेन किलर औषधं घेणं, व्यसनाधीनता, जेवणाच्या अनियमित वेळा, तर अशा या आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली किडनीच्या आरोग्यावर परिणाम होत असतो। किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहार किती महत्त्वाचा आहे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? निरोगी किडनीसाठी आहार हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे। आपण जे पदार्थ टाळायला हवेत ते म्हणजे जंक फूड, दुसरे पदार्थ म्हणजे पॅक फूड किंवा प्रिझर्व्ड फूड जे असतं ते याच्यात सुद्धा मिठाचं प्रमाण जास्त असतं, तर हे पदार्थ सुद्धा आपण टाळले पाहिजेत। नेहमी घरी बनवलेलं आणि ताजं अन्न आपण खाल्लं पाहिजे। आहार हा समतोल ठेवला पाहिजे। समतोल म्हणजे त्याच्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट याचं एक प्रमाण ठरवून दिलेलं आहे, त्या प्रमाणातच हे घेतलं गेलं पाहिजे। तर ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल तर त्याला कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे। तहान लागेल त्याप्रमाणे पाणी पिणं गरजेचं आहे आणि कोणत्याही पदार्थाचं अतिसेवन टाळावं। शरीरातील पाण्याची कमतरता किंवा जास्त उष्णतेचा परिणाम किडनीवर होतो का? किंवा जास्त उष्णतेचा परिणाम किडनीवर होतो का? डिहायड्रेशन किंवा अति उष्णतेमुळे किडनीच्या किंवा मूत्रपिंडाच्या आरोग्यावर हा नक्कीच परिणाम होतो। पाणी शरीरातलं कमी झालं तर किडनीचा रक्तपुरवठा कमी होतो। किडनीचं महत्वाचं काम म्हणजे शरीरातलं अतिरिक्त पाणी जे असेल ते पाणी लघवीवाटे बाहेर काढणे आणि या पाण्याबरोबरच अनेक विषारी द्रव्ये जी शरीरात तयार झालेली असतात ती लघवीतून बाहेर जातात। पण जर आपण पाणी कमी पिलं तर किडनीला रक्तपुरवठा कमी होतो आणि किडनी बऱ्याच वेळा तात्पुरत्या स्वरूपात निकामी सुद्धा होऊ शकते आणि जर ह्याची वेळेवर काळजी नाही घेतली तर कायमस्वरूपी सुद्धा किडनी निकामी होऊ शकते। आज जागतिक किडनी दिनानिमित्त तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? जागतिक मूत्रपिंडाची 2026 ची स्लोगन आहे किडनी हेल्थ फॉर ऑल, केअरिंग फॉर पीपल, प्रोटेक्टिंग द प्लॅनेट। म्हणजेच आपल्या सर्वांचं किडनीचं आरोग्य व्यवस्थित राहणं गरजेचं आहे। सर्वांनी आपापल्या किडनीचं आरोग्य तपासून घेणं गरजेचं आहे। एस्पेशली ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हृदयाचे विकार आहेत, अशा लोकांनी तर आपल्या किडनीवर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। वेळेवर तज्ञांचा सल्ला घ्या, कारण प्रिव्हेन्शन इज क्युअर। कारण किडनी विकारची लक्षणं ही फार उशिरा येतात, त्यामुळेच किडनी विकार होऊ न देणे हे सर्वात महत्त्वाचं। A public awareness initiative for healthy India.